नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला तोंडी लावण्यासाठी कांदा पापड चटणी बनवून दाखवणार आहे। ही चटणी जर ताटामध्ये असली तर 4 घास नक्कीच जास्त खाणार। रेसिपी खूप साधी आणि सिंपल आहे। अगदी 10 मिनिटांमध्ये ही चटणी बनवता येते। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपल्याला पापड घ्यायचे आहेत। इथे मी 5 ते 6 उडदाचे पापड घेतलेले आहे। या चटणीसाठी शक्यतो उडदाचे पापडच घ्या। खूप टेस्टी चटणी बनते उडदाच्या पापडांची। गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे। हा लोखंडी तवा आहे आणि पातळ आहे, पटकन गरम होतो। आता यावरती मी हे पापड सर्व दोन्ही साईडने व्यवस्थित मीडियम फ्लेमवरती भाजून घेणार आहे। तुमच्याकडे जर पापड भाजण्याची जाळी असेल त्यावर तुम्ही हे पापड असे भाजून घेऊ शकता। सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांच्या टिफिनसाठी खूप झटपट ही चटणी बनवून देता येते। याला तुम्ही चटणी म्हणू शकता किंवा भाजी बनवू शकता। तर हे बघा, इथे मी सर्व पापड भाजून घेतलेले आहेत। आता हे आपण थंड करून घेणार आहोत। गॅसवरती मी कढाई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 2 चमचे मी तेल टाकून घेतलेलं आहे। तेल गरम झाले की यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे टाकायचे आहे आणि जिरे मस्त या तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचे आहेत। जिरे फ्राय झालेले आहेत। आता यामध्ये मी इथे 2 मोठे कांदे असे उभे कापून घेतलेले आहेत। आता हे कांदे पण आपल्याला 2 मिनिटं मस्त इथं मऊ होऊ द्यायचा आहे। मस्त 2 मिनिटं आपण हा परतवून घेणार आहोत, म्हणजे खाताना आपल्याला हा कांदा कच्चा लागणार नाही। कांदा फ्राय होईपर्यंत आपण इथे मी खलबत्ता घेतलेला आहे। त्यामध्ये 7 ते 8 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि 15-20 लसणाच्या पाकळ्या अशा सोलून घेतलेल्या आहेत। हे आता आपल्याला जाडसर असं कुटून घ्यायचं आहे। हे आपल्याला खलबत्त्यामध्येच बारीक करून घ्यायचं आहे, मिक्सरला बारीक करून घ्यायचं नाही। तर हे बघा, मिरची आणि लसूण इथे मस्त जाडसर असं कुटून घेतलेलं आहे। आता यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे आपल्याला टाकायचे आहे आणि हे शेंगदाणे पण यामध्ये जाडसर असे कुटून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने हा ठेचा असा खलबत्त्यामध्ये कुटून घेतल्यामुळे, बारीक करून घेतल्यामुळे खूप टेस्टी लागतो। त्यामुळे आपण खलबत्त्यामध्येच बारीक करून घ्यायचा आहे। तर हे बघा, आपला मिरची आणि शेंगदाण्याचा ठेचा तयार झालेला आहे। इकडे गॅसवर आपला कांदा पण मस्त फ्राय झालेला आहे। आता यामध्ये आपण जे शेंगदाणा आणि मिरची याचा ठेचा बनवलेला आहे तो सर्व ठेचा यामध्ये टाकून घेऊया। हा ठेचा पण आपल्याला चांगला 1 मिनिटभर यामध्ये परतवून घ्यायचा आहे। फ्रेंड्स, रोज रोज भाजीला काय बनवावं हे आपल्याला टेन्शन असतं आणि जेव्हा भाजीला काही घरात शिल्लक नसेल तेव्हा ही कांदा पापड चटणी एकदा नक्की बनवा। तर हे चांगलं फ्राय झालेलं आहे। आता यामध्ये आपण 1 टोमॅटो बारीक कापलेला तो यामध्ये टाकून घेणार आहोत। आता चवीनुसार आपण यामध्ये मीठ टाकूया। मीठ आपल्याला अंदाजानेच टाकायचं आहे, कारण पापडामध्ये पण मीठ असतं। त्याचबरोबर मी इथे 1 चमचा चाट मसाला घेतलेला आहे, तो पण टेस्टसाठी मी इथे टाकलेला आहे। आता हे सर्व आपल्याला पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे सर्व असं मस्त परतवून घेतलं की चटणी खूप छान खमंग बनते। तेव्हा मीडियम फ्लेमवरती हे मस्त आपल्याला परतवून घ्यायचं आहे। आता आपण जे हे पापड भाजून घेतलेले आहेत हे आपण याचा असा मस्त बारीक असा चुरा करून घेणार आहोत। खूप बारीक पण चुरा आपल्याला करायचा नाही आहे, मीडियमच आपल्याला याचा चुरा करून घ्यायचा आहे। कुरकुरीत पापडाची चटणी तर तुम्ही नेहमीच खात असाल, पण अशी चटपटीत कांदा पापड चटणी तुम्ही पण या पद्धतीने एकदा नक्की बनवा। खूपच छान लागते, तोंडाला चव आणणारी ही चटणी आहे। तर हे बघा, इथे मी सर्व पापडांचा असा चुरा बनवून घेतलेला आहे, जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही। आता सर्व पापडाचा बनवलेला चुरा ह्या कढईमध्ये आपण टाकून घेऊया।
फ्रेंड्स, एक सांगायचं विसरले, तुमच्याकडे जर चाट मसाला किंवा आमचूर पावडर नसेल तर तुम्ही यामध्ये लिंबाचा रस पण टाकू शकता। आता यामध्ये मी बारीक कापलेली कोथिंबीर टाकलेली आहे। तुम्ही बघू शकता कलर कॉम्बिनेशन किती छान इथे दिसत होतं। आता हे आपण सर्व चांगलं मिक्स करून घेऊया। जेव्हा आपण आजारी असतो तेव्हा तोंडाला अजिबात चव नसते, त्यावेळेस सुद्धा तुम्ही ही चटणी बनवून खाऊ शकता। अगदी 10 मिनिटांमध्ये ही चटणी बनवता येते आणि मुलांच्या टिफिनसाठी तर अतिशय उत्तम पर्याय आहे। अगदी झटपट बनवता येते आणि मुलांना पण खूप आवडते। तर पापडाची चटणी इथे तयार झालेली आहे। आता आपण गॅस बंद करणार आहोत। तर मी तुम्हाला जवळून दाखवते, बघा आपली चटणी किती सुंदर दिसत आहे। जितकी सुंदर दिसते तितकीच खायला छान आणि टेस्टी लागते। याला तुम्ही पापड चटणी म्हणू शकता किंवा पापडाची भाजी म्हणू शकता। तर फ्रेंड, एकदम 10 मिनिटात तयार करता येणारी साधी आणि सिंपल ही कांदा पापड चटणी रेसिपी मी तुमच्याशी शेअर केली। ही तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। ज्यांनी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा। रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा। पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।